नका हो. आम्हाला गावच्या बाहेर हाकलू नका हो तुम्ही. माझ्या घरी माहीत झालं तर माझ्या आईलाच मारते. हो माझ्या पण घरी माहीत झालं. हा आहे म्हण्या उपासाने त्रासलेला आणि मटणासाठी वेडा. ही आहे आपली काकू म्हणजेच म्हण्याची आई. रोज उपास धरते. ते म्हणे उठ आज उपासाचा साबुदाणा केलेला आहे. काय तेच रोज साबुदाणा? मग काय करू बाळा उपासाच्या दिवशी तेच करायला लागते. श्रावण संपला नाही का अजून? नाही अजून एक दिवस बाकी आहे. हे देवा माझं पोट पण आता मटणाचं वरण मागते. कधी संपत आहे श्रावण? कोण आले की माया आता दरवाजावर पाहा तुम्ही एकदा. म्हणे चल मटणाची पार्टी करायला गोळा. चल आपण बंद जाऊ तिकडे. काय गोष्टी करायला? चल तिकडे. अहो चल पटकन. अरे तू म्हणला मटणाची पार्टी आणि झाडाखाली कोण आणून बसवलं मला? अरे हाय जाऊ तर थांब जरासा टाइम लागते. अरे मला मटणाचे एवढे स्वप्न पडायचे की मी मोबाईलचा वॉलपेपर मटणाचा आहे माहिती आहे का तुला? काय गोष्टी करायला दाखव. हे बघ. अरे एवढा कसा मटण पीस आहेस बे तू? पीस तर खायचे रे आपली. अरे रोज तेच वॉलपेपर पाहू तोंडाला लई पाणी सुटायला. काहीतरी कर यार तू लवकर. थांब विचार करू दे. आयडिया. घरी जाऊ तू पहिले घरी सांग भजन मंडळीची सभा आहे म्हणा संध्याकाळी लेट होते म्हणा मला. मग आपण तिकडे पार्टी करू. वा मेरे भाई वा क्या आयडिया निकाला तुम्ही. तसंच करतो घरी जातो आईला सांगतो आणि मग तिकडे जाऊन आपण चिकनची भजन प्लेट करू. ओके चल मग मी जातो घरी. तू पण जा मग वापस येऊ आपण भेटू. ठीक आहे जा. चला लई दिवस झाले यार चिकन खाऊन. आता मस्त आहे एकदा शिजलं ना असं आणतो ना असं खतरनाक सगळं ओढून टाकतो. फक्त कोणी यायला नाही पाहिजे. अरे काय म्हणता काका मटण शिजवायचे का? नाही चिकन शिजवायलो. मायला हे दोघं कायला आले आता इथं? हे दोघं लय भस्मे आहे ते मला मी अंगी तरासे लागू देत नाही आता काही. 4 जणांचं जेवण एकटंच करते भस्मे. आता हे काय ठेवत नाही. या या बाळांनो या. तुमने पुकारा और हम चले आए रे चिकन खाने को आए रे. तुम्हाला कोण बोलवलं रे इथे? आमच्या घरापर्यंत वास आला ना म्हणून आम्ही आलो इकडे. बरं आले तर या आता जेवण करू आपण तिघं पण सोबत शिजलं की. तुमच्या हाताची जादूच वेगळी आहे राजू. एकदा मटण खाल्लं तुमच्या हातचं की डबल दुसरीकडे कुठं खाऊच वाटत नाही. बस तुमच्याच हातचं खाऊ वाटते. काय गोष्टी करायला मग म्हणे त्याला असं चढव नाही हे जर नाही चढलं आपल्याला काय खाऊ देत नाही. आरामशीर बघ त्याला ऐकू गेलं तर काहीच खाऊ देणार नाही ती. काय रे लेकरो काय कुचबुच चालू आहे? काही नाही आम्ही अशाच गोष्टी करायला होतो. तुमच्या हाताची टेस्ट म्हणजे टेस्ट आहे येत आहेच. बरं झालं तुम्ही मटणामध्ये तुमच्या मसाल्यासोबत तुमचं प्रेम पण टाकताय का? नाही बिलकुल नाही. मी मसाल्यामध्ये प्रेम टाकून ते मसाला चिकन मध्ये टाकतो. काय गोष्टी करायली. जे करायलीच सांगा. वा काका वा काय चिकन लेग पीस बनवले तुम्ही? अबे मी म्हणलं होतं ना काकाच्या हाताची चव म्हणजे विशेष नाही. खतरनाक एकदम खतरनाक चिकन म्हणजे विशेष नाही. जबरदस्त लागले लेकरो खतरनाक झालं आजचे चिकन. फक्त सरपंचाला माहित नाही पडलं पाहिजे. सरपंचाला माहित पडलं की आपल्याला गावाच्या बाहेरच हाकलते. हो कारण अजून श्रावण संपला नाही. श्रावण संपला नाही म्हणजे गावात चिकन मटन जमत नाही. पण तुम्ही आणली कुठून होती बरं कोंबडी? आणायची कुठून आहे? सरपंचाच्या घरून चोरून आणली इकडे कापली शिजवली. मग त्याला सांगते धरून कारण त्याचीच कोंबडी वरून श्रावण वरून कापून खाल्ली आपण. त्याला माहित पडलं गेले सांगते ते. कोणीतरी यायचा आवाज यायला काय पटकन ते हातातलं. बरं खाल्लं बा. अबे ढेकरे यायले आता चिकन खाल्लं ढेकर येणारच आहे ना. काय प्लेट लपवा पटकन कोणतरी यायला. मला वाटायला सरपंच यायला पाहिजे. काय रे लेकरो काय करायले तुम्ही इथे बसून? मला ऐकण्यात आलं की तुम्ही मटणाची पार्टी करायला म्हणून इथं. नाही बघा तुम्हाला कोण म्हणे? जे म्हणणार असेल ना त्याला पाहायला लागते. अबे मला शिकवायले का? मला सगळ्या गावच्या खबर राहते. तुम्ही इथे चिकन बनवून खायले म्हणून मला माहित पडलं. होय हो काका तुम्हाला लाज वाटत नाही का? हे लेकरं तुम्ही पण श्रावण संपला नाही ना अजून. आपल्या गावचा नियम आहे जोपर्यंत श्रावण संपत नाही तोपर्यंत कोणी चिकन मटन खाणार नाही. ते तुम्हाला माहित नाही का? हो सरपंच साहेब माहित आहे. आम्ही काहीच करेन झालो. आम्ही कशाला खाणार आहोत? मग तुम्ही तिघ जण बसून कोण आम्ही आलो तर कुठं उभे राहा. बरं हे लेकरं उभे राहा रे. ठीक आहे कुठं काय? अबे ते तुमच्या मागे ती पाहते चिकनची प्लेट. माझ्यासोबत खोटं बोलायला होते तुम्ही गावच्या सरपंचासोबत? नाही हो नाही आम्ही कुठं काय खोटं बोलायला. आता मी तुमच्या सगळ्याला गावच्या बाहेर हाकलून देतो. श्रावण संपायला नाही अजून तुम्ही चिकन मटन खायले.
नाव सरपंच साहेब असं काही करू नका. वाटलं तुम्ही एखाद्या लेग पीस खायच्यातलं. आता तुमच्या सगळ्याला गावाच्या बाहेर हाकल्याशिवाय मी काय शांत बसत नाही. नाही हो काका, असं करू नका हो. आम्हाला गावच्या बाहेर हाकलू नका हो तुम्ही. नाही जरी माहित झालं तर मग मला लेच मारते. हो मी आपण घरी माहित झालं की मी मला लीच मारते. ती मरणाचे उपास करते. तिला माहित झालं मी इकडे चिकन खायला होतं. ती मला तुला की मी मला लीच मारते. ती मरणाचे उपास करते. तिला माहित झालं मी इकडे चिकन खायला होतं. ती मला कुत्र्यासारखं मारते घरी गेल्यावर. आम्ही दोघं तुमच्या पाया पडतो. आमच्या घरी सांगू नका हो काका तुम्ही. बरं बरं ठीक आहे. मजाक करायला हो तुम्ही. आणा तिकडे चिकनची प्लेट. सगळे मिळून खाऊता आपण. काय गोष्टी राहिली. चला मग सगळे मिळून पार्टी करू द्या. हो चला चला.